चल घरात ये. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता सॉंग झालं दवाखान्यात चालले परत, कारण की कालच्या पावसानं नाक जाम झाले. अजून घसा थोडा कमी अजून आला नाही, म्हणजे जाऊन यावं लागलं. जिल्ह्याला पण सोडायचं चाललं, दोन्ही पण काम होते म्हटले. अगोदर मेडिसिन चिठ्ठी घेतो, परवा दिवशी दिलेलं. 5 hours later. माहिनीतनं दवाखान्यातून आल्यानंतर झोपलो होतो. आता उठलोय. एवढा काम आलाय, शर्ट पूर्ण भिजलाय, डोकं भिजले, पॅन्ट भिजले. मला वाटतं चेंज करायला म्हणतो. लय घामाने भिजलो, घाम तरी निघाला. काय तर खाऊन घेतो, भूक लागली झाली. काय समजेना मला, खायला काय आहे का नाही ते समजेना. काय खाऊ, घामाने पूर्ण भिजले. कपडे बदलले, परत कसं तरी झाले. 3 hours later. दिवसभर घरात होतो. आता 6:30 वाजून गेले. नदीला आलो होतो. असं घरी बसून थोडं कसं वाटत होतं. नदीला आलो होतो, पण थंड हवा लागते. इथं पाणी आले नदीला, ते भरून चालले बघ. नदी म्हणा, बंधारा, कमी जास्त पाणी होते. व्हिडिओ क्वालिटी काशी आता चांगली येते व्हिडिओ क्वालिटी. असं वाटतंय मी झोपून उठले, चांगलं वाटतंय. किती घाण झाले, पण काय करायचं. बंधाऱ्याकडे जाणार होतो, पण नाही गेलो. तिकडे जास्त बोर आहे, ते तिकडे नको जाय. आणि थंडी पण वाजते जरा जास्तच, आणि थंड हवा सुटली. पाऊस मगाशी आला होता, थोडा फार येत होता, जात होता. आम्ही काय व्हिडिओ नाही केला, मी झोपलो होतो. मी निवांत सकाळी किती वाजता जेवण केलं, झोपलो होतो. ती 1:30च्या सुमारात उठलो होतो. तेव्हापासून असं बसलो होतो. चाललोय घरी, बघू काहीतरी फोन करून बघू मित्रांना, कुठले लेक्चर झाले ते. काय उद्या जायचं म्हणतोय. काय पण जायचं, घरी राहून तरी काय करायचं ना, काय होतच नाही घरी राहून. एस टीच्या प्रवासामध्ये माझे होते, नाक जाम होते, समजा ना मला. त्याचा काहीतरी उपाय केला पाहिजे. उद्या जाताना मग कॉलेजला. Later that same evening. दररोज प्रमाणे रेकॉर्डिंग करायला आलो. आज एका दुसऱ्या रूम मध्ये आलो, आणि तिकडे परिचय आला होता. आपण जर साईडला जाऊ, म्हणजे आपल्या आवाजाचा तिकडे काय ताप नको, त्या आवाजाचा सुद्धा ह्या रेकॉर्डिंग मध्ये काही ताप नको. रेकॉर्डिंग चार ऑडिओ रेकॉर्डिंग केली, त्याच्यातले एक फायनल करायचं, आणि तो एडिट करून टाकायचा उद्या. उद्या म्हणतो जायचं. उद्या म्हणतो जायचं कॉलेजला, गेलं पाहिजे. घरी राहून तरी काय. आज थोडं जास्त काहीतरी करतो पटापट बरं होण्यासाठी. बाहेर आता घरी जातो आणि बघतो काय चाललंय ते. भूक सुद्धा लागला. माझं काय माहिती, मी जेव्हा पण आजारी पडतो तेव्हा मला भूक लागते सारखी. जर मी घरी असलो आणि आजारी असलो तर दिवसातून 2-3-4 तरी जेवतोच. मला कशी भूक लागते माझं मला समजत नाही आजारी असल्यावर. म्हणजे ताप सारखी भूक लागते. नॉर्मल असलं तर सारखी भूक लागत असते मला. आता सुद्धा अशी लागलीच भूक. आता जायचंय घरी. दादाच काय चाललंय. मला वाटलं की यांना काय दादा. A few inches later. आता घरी गेलो होतो, लगेच पिल्याची नाटकं झालं. आबांना बोलवायचं, त्याला पाठवलं होतं, आणि आम्ही दोघे जण संगत घरी गेलो. रडायला लागला. आता मी बोलवायचं आलो होतो, तोपर्यंत आले कसे. परत येते. ए मी काय करू, येऊ का? तू तरी ये 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 ये. आता काय करायचं आता मी तरी. तो घरी जाऊन रडायला लागला. टोची गेला. आता कधी यायचं काय माहिती. येऊ का, येऊ का? बरं. पैसा नाही ती कुठून.
बरं चला घरात या. चल घरात ये. आता कसं रोज भेटले आता नाही खायला लागेल तुला आता भात माझ्या बरोबर.